नमस्कार मित्रांनो. बहुतेक सगळ्यांनीच कधी ना कधी हा प्रश्न नक्की विचारला असेल, की माझ्याच आयुष्यात एवढ्या समस्या का येतात? मी असं काय केलंय, की माझी हेल्थ बिघडते, मन सतत तणावात असतं आणि पैसा देखील हाताला लागत नाहीत आणि माझी आजूबाजूची नाती देखील तुटताना मला दिसतायत. मग एवढं सगळं झाल्यावर मनात साहजिकच एक विचार येतो, की देव माझ्यावर रुसलाय का? हा प्रश्न खूप नैसर्गिक आहे मित्रहो. पण आज आपण या प्रश्नाला घाबरायचं नाही, तर शांतपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजचा विषय आहे कर्म, दुःख आणि नामस्मरण. खरोखर नामस्मरण केल्याने प्रारब्ध बदलतं का? की हे सगळं फक्त समजूत काढून घेणं आहे? आणि हो, मी तुम्हाला काही गोष्टी सरळ आणि खऱ्या शब्दात सांगणार आहे. हे सगळं गोड बोलून खुश करण्यासाठी नाही, तर खरोखर समजून घेण्यासाठी असेल. या व्हिडिओमध्ये आपण असे काही मुद्दे पाहणार आहोत, ते पाहून घेऊया. नंबर 1, दुःख का येतं? कर्माचा एक सिंपल लॉ आहे, तो देखील आपण पाहणार आहोत. नंबर 2, जर सर्व काही कर्माने ठरलेलं असेल, तर प्रार्थना, नाम, जप यांचा उपयोग तरी काय? मग तिसऱ्या सेक्शनमध्ये आपण पाहणार आहोत, नामस्मरण इफेक्टिव्ह होण्यासाठी कोणती पथ्य पाळायला हवीत? आणि चौथ्या सेक्शनमध्ये आपण पाहूया, की जेव्हा आपलं मन लागत नाहीये आणि प्रेम देखील वाटत नाही, तेव्हा नामस्मरणामुळे, नामजप केल्यामुळे प्रेम कसं जन्माला येतं. आणि 5वा सेक्शन असेल, जिथे आपण तुमचा अनुभव, तुमचे प्रश्न किंवा या पुढचा मार्ग कसा असायला हवा, याबद्दल आपण बोलणार आहोत. व्हिडिओ खूप सुंदर असणार आहे मित्रहो. शेवटपर्यंत नक्की पहा. कदाचित आज तुम्हाला तुमच्या सगळ्या समस्यांवर थोडी मनःशांती आणि एक योग्य दिशा देखील मिळू शकेल मित्रहो. नंबर 1, दुःख का येतं? कर्माचा सिंपल लॉ. आपण सगळ्यांनीच कर्माचं नाव 1000 वेळा ऐकलेलं असेल. जसं कर्म केलं तसंच भोगावं लागतं. हे वाक्य इतक्या वेळा ऐकलंय, की कधी-कधी हे बोथट वाटायला लागतं. पण थोडं प्रॅक्टिकली पाहूया आपण. समजा एखाद्या गावात 2 शेतकरी असतील. यातल्या पहिल्या शेतकऱ्याने त्याच्या शेतात माती कसून बी पेरलीये आणि पाणी घालून अगदी मेहनतीने सगळं काही नीट केलंय. पण तिथेच तो दुसरा शेतकरी आहे. या दुसऱ्या शेतकऱ्याने मात्र त्याची पेरणी योग्य वेळी केली नाही, किंवा पैशाची उधळपट्टी केली आणि शेताकडे नीट लक्ष देखील त्याने दिलेलं नाही. आता असं जर होणार असेल, असं जर अशी जर परिस्थिती असेल, तर हंगामानंतर दोघांचं उत्पन्न सारखं असेल का? नाही ना. मग आता कल्पना करा, की दुसरा शेतकरी जर देवासमोर उभा राहिला आणि म्हणाला, की "देवा, माझ्या शेतात पीक का येत नाहीये? तिकडच्या शेतात बघ ना, तिथे तर किती हिरवळ आहे. तू माझ्यावर अन्याय केलंस देवा." आता त्याच्या बाजूने त्याला काही दिसणार नाही, पण बाहेरून आपण जे बघत आहोत, आपल्या डोळ्यांनी आपण या गोष्टीकडे पाहतोय, तर आपल्याला मात्र हे सगळं यामागची कारणं दिसून येतायत, की या शेतकऱ्याकडून दुसऱ्या शेतकऱ्याकडून काय चूक झाली. आता अगदी असंच देवाच्या नजरेतूनही आपल्या आयुष्याकडे पाहिलं, तर हाच प्रकार बऱ्याचदा घडत असतो. आता हे कर्म म्हणजे नेमकं आहे तरी काय? कर्म म्हणजे फक्त या जन्मात येऊन आपण केलेली ही कामे नाहीयेत, तर कर्म म्हणजे आपले विचार, भावना, शब्द आणि कृती या सगळ्यांचा एक टोटल इम्पॅक्ट हा असतो. आपले याआधी किती जन्म झाले किंवा आपल्या या आयुष्यात नेमके किती प्रसंग घडून आलेत, आपल्याला यातलं काहीच आठवत नाही. पण नेचर किंवा तो देव, हे युनिव्हर्स, तुम्ही जी काही शक्ती मानत असाल, कुठलाही हिशोब या शक्तीकडून राहून जात नाही. तो विसरत कधी नाही. जसं बँकमध्ये आपण 25 वर्षानंतरही आपल्या कर्जाचा हिशोब तिथे लिहून ठेवलेला तसाच दिसून येत असतो, अगदी तसंच या कर्माच्या अकाउंटमध्ये आपलं सतत हिशोब लिहून ठेवणं चालू असतं. म्हणून तर अनेक वेळा आपल्याला प्रश्न पडतो, की
मी तर कुणाला काहीच केलं नाही, तरी माझ्याच वाट्याला एवढं दुःख काय येतं? तर याचं उत्तर म्हणजे कदाचित या जन्मात नाही, पण कुठल्यातरी काळात आपल्या हातून जे काही घडलं असेल, त्याची काही बीजं अजून उगवून ही अशा प्रकारे आपल्या नशिबी आलेली असतात आणि त्यामुळेच हे होत असतं. आता इथे महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. ही थेरी स्वतःला दोष देण्यासाठी नाहीये, तर तुमची बुद्धी शांत ठेवण्यासाठी आहे. कर्माचा एक लॉ आहे. तो लॉ आपल्या विरोधात नाहीये. तो पूर्णपणे न्याय्य आहे. न्याय्य म्हणजे म्हणजे इथे जे सगळ्यांचा हिशोब जो इथे होणार आहे, तो हिशोब अगदी बरोबर होत असतो. हा आपल्याला न आवडणार आहे. कधी-कधी आपल्याला कटू वाटणारा असेल. आपल्याला खूप कडू वाटतो. पण हा कर्म नेहमी निष्पक्ष असतो. हो, हा कुणाचीच बाजू घेणारा नाही. म्हणजे तुम्ही कोणतेही व्यक्ती असाल, तुम्हाला न्याय हा इथे समान मिळेल. मग आता प्रश्न येतो, जर कर्माचा हिशोब एवढा स्ट्रॉंग आहे, तर मग नाम जप करणं, प्रार्थना करणं, धर्म, पूजा या सगळ्यांचा अर्थ काय? आणि या सर्वात देव नेमकं काय करतो? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण आता पुढच्या भागात जाऊया. नंबर 2, सर्व काही फिक्स असेल तर नामाचा उपयोग काय? तर मित्रहो, हा खूप प्रामाणिक क्वेश्चन आहे. बरंचसं स्पिरिच्युअल कंटेंट ऐकून आपल्या मनात एक कन्फ्युजन निर्माण होत असतो, की एकीकडे सांगितलं जातं, की कर्माचं फळ हे भोगावंच लागतं आणि दुसरीकडे नाम घेत राहा, जप करा, सगळं काही ठीक होईल. मग दोन्ही एकत्र कसं खरं असू शकतं? तर यासाठी एक साधं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला हे सगळं क्लिअर होऊन जाईल. आता कल्पना करा, की तुम्हाला 10 किलोमीटर चालत जायची शिक्षा झालेली आहे. तुम्हाला पायीच चालत जायचं आहे 10 किलोमीटर. तर हा तुमचा कर्मफळ आहे, बरोबर? इथे तुमचा डिस्टन्स हा फिक्स आहे. आता तुमच्या समोर 2 ऑप्शन्स आहेत. पहिला म्हणजे तुम्हाला दुपारच्या कडक उन्हात नंगे पाय, पाणी न पिता एकटेच चालत जायचं आहे. हं? आणि दुसरा ऑप्शन आहे, जिथे तुम्ही अगदी कम्फर्टेबल शूज घातलेले आहेत, डोक्यावर टोपी आहे, हातात एखादी पाण्याची बाटली देखील आहे आणि सोबतीला एखादा तुमचा आवडता मित्र देखील आहे, ज्याच्यासोबत तुम्ही गप्पा गोष्टी करत, बोलत-बोलत हाच 10 किलोमीटरचा रस्ता चालत जाऊ शकता. आता या दोन्ही वेळेस डिस्टन्स तर तोच राहणार आहे. पण दोन्ही अनुभव सारखे असणार आहेत का? नाही ना. यात एकात यातना खूप होणार आहेत. यातना खूप जास्त आहेत आणि दुसऱ्यात थकवा जरी येणार असला, तरी तो सहन होणार आहे. आता या कर्माचा हिशोब म्हणजे तो जो 10 किलोमीटरचा डिस्टन्स आहे, तो आहे. आणि यात हे नामस्मरण, प्रार्थना, जप आणि मेडिटेशन्स हे त्या शूज, टोपी आणि पाण्याच्या बाटलीसारखे आणि त्या सोबत असलेल्या मित्रासारखे आहेत. बघा, माझ्या तोंडून देव हे नाव येणार होतं. देवच तुमचा मित्र आहे मित्रहो. तुमचं नाव जपणं सगळे भोग डिलीट करत नाही. पण ते भोगत असताना दुःखाची जी तीव्रता आहे, ती खूप कमी करून टाकत असतं. आता आणखी एका अँगलने आपण इकडे बघूया. हं? आपल्या आयुष्यातली दुःख ही 3 लेव्हलवर येत असतात. पहिला लेव्हल आहे ते म्हणजे आपलं शरीर. आता शरीर म्हणजे आजार येणं, थकवा वाटणं किंवा आपल्या शरीराला वेदना होणं. दुसरा लेव्हल म्हणजे आपलं मन. मन म्हणजे नैराश्य, चिंता, राग, भीती. आता यानंतर येणारं तिसरं लेव्हल म्हणजे परिस्थिती. आता परिस्थिती म्हणजे पैशांची टंचाई, तुटकी नाती किंवा गोंधळ. आता नाव जपल्यावर तुमच्या शरीरावर लगेच त्याचा रिझल्ट येईल का? असं होत नाही मित्रहो. किंवा तुमची परिस्थिती एका सेकंदात बदलेल का? असंही होणार नाही. पण या नाम जपण्याचा आपल्या मनावर
डायरेक्ट परिणाम होत असतो. तुमचं मन जर स्टेडी, शांत आणि देवाशी कनेक्टेड राहणारं असेल आणि तिथे जर तुम्ही डॉक्टराची ट्रीटमेंट जर घेत असाल अशा अवस्थेत, तर आपण त्या डॉक्टरच्या ट्रीटमेंटला देखील जास्त चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देऊ शकतो. महत्वाचे डिसिजन्स असतील तर ते अगदी जास्त क्लिअर माइंडने, क्लिअर डोक्याने घेत असतो. चुकीच्या लोकांपासून हळूहळू आपण दूर राहू लागतो. हे आपल्यामध्ये एवढं सामर्थ्य यायला लागतं. म्हणजे आता इथे नेमकं काय झालं असेल बरं? तर कर्माचा हिशोब तर चालूच आहे, पण त्यात देवाने तुम्हाला साथ दिलेली आहे. आपण एकटे नाहीये, ही एक बेसिक फिलिंग या नाम जपण्यातून आपल्याला येत असते. पण इथे आपण एक गोष्ट स्पष्ट ठेवूया, एक गोष्ट लक्षात ठेवा. केवळ नाम जपायचं, पण वागणं मात्र सगळं ओल्ड पॅटर्न्सच ठेवायचं आणि काहीतरी जादू होईल असं अपेक्षित ठेवणं, हे म्हणजे स्वतःच स्वतःला फसवणं होईल मित्रहो. आता काही लोक असतात, एका बाजूने ती 2-2 तास जिम करतात आणि दुसऱ्या बाजूला दिवसभर जंक फूड खात असतात. जर असं केलं तर तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसणार आहे का मित्रहो? नाही ना. तसंच या नामस्मरणासोबतही होत असतं. आपल्या वागण्यातही काही बदल करायला हवेत आणि यालाच संतांनी पथ्य असं म्हटलेलं आहे. तर चला आता त्या महत्वाच्या पार्टकडे आपण वळूया. नंबर 3, नामस्मरणासाठी पथ्य म्हणजेच युजर मॅन्युअल. आपण नवीन मोबाईल घेतो, त्यात एक बारीक पुस्तिका असते, त्याला युजर मॅन्युअल म्हणतात. हे कुणी वाचतं, कुणी ते तसंच फेकून देतं. पण नंतर काहीतरी प्रॉब्लेम येतो मोबाईलमध्ये, मग तेव्हा मात्र आपण गुगल करतो आणि हे फंक्शन कसं वापरायचं, किंवा ह्या मोबाईलमधला आलेला बिघाड कसा दुरुस्त करायचा, हे आपण शोधायला लागतो. तर आपलं हे जे नाम जप करणं आहे, हा स्पिरिच्युअल आयुष्याचा मूलभूत पाया आहे. त्यालाही एक युजर मॅन्युअल आहे. यात काही बेसिक गोष्टी आहेत, ज्या पाळल्या तर नावाची पॉवर, नाम जपण्याची जी पॉवर आहे ती 10 पट जास्त अनुभवायला मिळू शकते. आता यात नंबर 1, जाणीवपूर्वक खोटं न बोलणं. आपल्याला वाटतं मला दिवसभर बिझनेस करायचा असतो, त्यामुळे मला काही वेळ थोडं खोटं बोलल्याशिवाय वर्क होतच नाही. पण लक्षात घ्या मित्रहो, ज्या तोंडातून शब्द बाहेर पडत आहेत, त्या तोंडातूनच तुम्ही देवाचं नाव घेत असता. मग याच मुखातून वारंवार खोटं किंवा मॅनिप्युलेशन आणि इजा करणारे शब्द भरलेले असतील आणि नंतर अधूनमधून थोडं थोडं राम म्हटलं, तर हे निगेटिव्ह व्हायब्रेशन्स आणि हे राम राम म्हटलेले सकारात्मक व्हायब्रेशन्स हे एकमेकांना न्यूट्रल करून टाकतात. हो, मला माहिती आहे की प्रॅक्टिकली सगळं खोटं बोलणं अगदी या एका क्षणी थांबवणं खूप कठीण आहे. पण प्रत्येक वेळी जेव्हा खोटं बोलायला जाल, तेव्हा कॉन्शियस होऊन खरा प्रयत्न करणे हे खूप महत्वाचं आहे मित्रहो. किमान जाणीवपूर्वक खोटं बोलणार नाही असं तरी ठरवा. कधी तुमच्याकडून काहीतरी चूक झाली तर पाठीमागे टाकून तिला झाकण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा ती ऍक्सेप्ट करायला शिका. ही ऑनेस्टी तुमच्या नाम जपाला एक डेप्थ देईल. दुसरा भाग, निंदा, चुगली, टोमणे कमी करणे. मित्रहो, दुसऱ्याच्या गैरहजेरीत त्याचं ॲनालिसिस करणं, कोण कसा आहे अशी मापं काढणं, ही आजची नॅशनल हॉबीज झालेली आहे. पण या सवयीचा आपल्या मनाच्या क्वालिटीवर भयंकर परिणाम होत असतो. वारंवार गॉसिप, क्रिटिसिझम चालू असेल तर मन सतत निगेटिव्ह अवस्थेत राहतं. तेच निगेटिव्ह असलेलं मन घेऊन जर आपण देवाचं नाव घ्यायला लागलो, तर जणू जमिनीला आधी साफ करून घ्यायचं, मग परत तिथेच कचरा टाकायचं, असं काहीतरी होऊन जाईल. ह्या सवयीला थोडंसं तरी कमी करायला हवं. कुणाबद्दल बोलायला सुरुवात झाली की स्वतःला
लगेच थांबवा आणि विषय चांगल्या गोष्टीकडे वळवा. किंवा कुणाबद्दल बोलायचंच असेल तर त्याच्या चांगल्या गोष्टींची चर्चा करा. यात एक सिंपल रूल लक्षात ठेवा, जो तुम्हाला नेहमी कामी येईल. हा रूल आहे, जे वाक्य मी त्या व्यक्तीसमोर मी कम्फर्टेबली म्हणू शकणार नाही, ती वाक्ये किंवा ते वाक्य मी त्याच्या पाठीमागे देखील बोलणार नाही. हा फक्त एकच नियम पाळा. मग सगळं कसं सोपं होऊन जातं बघा. तिसरा भाग, मी किती आध्यात्मिक आहे हा अहंकार बाजूला ठेवणं. मित्र, काही वेळेला आपण आपल्या भक्तीलाही एक स्टेटस सिम्बॉल बनवून टाकतो. मी रोज अमुक अमुक इतका जप करतो, मी इतक्या यात्रा केलेल्या आहेत, मी एवढे फास्ट म्हणजेच मी एवढे उपवास केलेले आहेत. पण हा जो अहंकार आहे, हा जपाच्या गोडीवर पूर्णपणे पाणी फिरून टाकत असतो. देवाला तुमच्याकडून नंबर्सची अपेक्षा नाहीये, तर तुमच्या मनाची क्वालिटी कशी आहे ती महत्वाची वाटत असते. द 10,000 नावांचं जप फक्त ओठांनी करण्यापेक्षा फक्त 10च नावांचा जप पण पूर्ण कळकळीने आणि प्रेमाने करणं, या दोन्हीच्या एनर्जीमध्ये जमीन आसमानांचा फरक असतो मित्रहो. आणि म्हणूनच स्वतःचा जप हा सोशल मीडियावर किंवा इतर लोकांना दाखवण्यासाठी नाही, तर आत्म्याला स्वच्छ करण्यासाठी करा. कुणी विचारत जरी असलं तरी शांत राहा. तुमच्यात होणाऱ्या बदलावामधून लोकांना ते साहजिकच जाणवू द्या की काहीतरी वेगळं घडतंय. आता चौथा भाग, व्यसनांपासून हळूहळू दूर जाणं. मित्र हो, दारू, सिगरेट, नशा एवढंच नाही, तर अति स्क्रीन टाइम, अति खाणं, अति बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी देखील व्यसनं आहेत. या गोष्टी मनातली जी जागृती असते देवाविषयीची, ती संपून टाकत असतात. जप, ध्यान, प्रार्थना हे सगळं सटल लेवलवर काम करत असतं. पण आपलं मन जर भारी असेल, बोथट झालेलं असेल, तर देवाची गोडी ही आपल्याला जाणवणार नाही. याचा अर्थ असा नाही की व्यसनी माणसाने नाम घ्यायचंच नाही, असं नाही. उलट त्याने तर देवाचं नामस्मरण जास्त करायला हवं. पण पॅरलली हा प्रयत्न देखील करायला हवा की दर आठवड्याला त्या व्यसनाचं जरा तरी कमी करणं, म्हणजे थोडं तरी ही आपली वाईट सवय आपल्याला कमी करायचं आहे. स्वतःशी ऑनेस्ट राहून हो, मला मदत हवी आहे असं मान्य करणं. म्हणजे जर आपण वेळीच मला मदतीची गरज आहे, मला ही वाईट सवय सोडायची आहे आणि मदतीची गरज आहे, या भावनेतून जर तुम्ही नामस्मरण करणार असाल, तर तुम्हाला त्याची वेगळीच ताकद अनुभवायला मिळेल. आता यात नंबर 5, दुसऱ्यांच्या मालमत्तेवर डोळा न ठेवणं. दुसऱ्याचे पैसे, दुसऱ्याची प्रॉपर्टी, त्याचे रिलेशन्स यांच्याकडे हे मला कुठे मिळेल या नजरेने पाहणं, हे सटल पातळीवरचं चोरीचं बीज पेरणं असं असतं. आपल्या नशिबात असेल तर ते मिळेलच हे समजून घेतलं की मनाला अगदी शांतता येत असते. आणि ज्या मनात ही शांतता आहे, त्याच मनाला नाम जपायला खूप चांगलं जमत असतं. तर मित्र हो, ही सगळी पथ्य पाळा असं मी तुम्हाला म्हणतोय, म्हणजे तुम्ही पूर्ण परिपूर्ण व्हा असं म्हणत नाहीये. तर तुमचं डायरेक्शन व्यवस्थित ठेवा. कालपेक्षा आज थोडं जास्त प्रामाणिक व्हा, थोडंसं जास्त निरपेक्ष व्हा आणि कमी इगोइस्टिक व्हा. म्हणजे अहंकारावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करा. आणि अशी भावना तुमच्या मनात ठेवून मग जेव्हा तुम्ही जपायला सुरू करता, तेव्हा ब्लेसिंग सोबत जे देवाचं जे दानत्व आहे त्याच्याशी तुमचं मन नक्कीच जुळेल. नंबर 4, मन लागत नाही ते नामाशिवाय राहावतच नाही. प्रेम कसं जागं होतं. चला, तर आता आपण खूप प्रॅक्टिकल क्वेश्चनलाच हात लावू. बहुतेक जण म्हणतात की आम्ही नाव तर घेतो, पण आमचं मन लागत नाही. 2 मिनिटं झाली की लगेच डोळे घड्याळीकडे जातात
किंवा जपात गोडीच वाटत नाहीये. हे सगळं कम्प्लिटली नॉर्मल आहे मित्रहो. यात लाज वाटण्यासारखं काही नाहीये. पण इथे एक चुकीचा प्रश्न विचारला जातो, की मी या नाम जपावर प्रेम कसं निर्माण करू? तर इथे आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने विचार करूया मित्रहो. समजा कुणाकडे एक सुंदर हार्मोनियम आहे, पेटी आहे. महिन्यातून एकदा तो 5 मिनिटं रॅन्डम वाजवतो आणि लगेच बाजूला ठेवतो आणि मग म्हणतो, "मला म्युझिकबद्दल प्रेमच जन्माला येत नाही हो, मी कसं करू?" आपण त्याला काय सांगू? तर पहिल्यांदा रोज थोडी-थोडी प्रॅक्टिस कर. स्केल्स, छोटी पीसेस, अटेंटिव्हपणे तू हळू ट्यून वाजवत जा. मग हळू तुला गायला देखील आवडायला लागेल आणि जेव्हा तू रोज थोडी-थोडी प्रॅक्टिस करशील, तेव्हा आपोआप तुला या म्युझिकबद्दल प्रेम तुझ्या मनात जन्माला येईल. असंच सांगू ना? तसंच या नामाबद्दलही आहे. आपण अनेकदा फक्त ओठांनीच किंवा घाईघाईत किंवा बॅकग्राऊंडला टीव्ही चालू आहे किंवा मोबाईलमध्ये नोटिफिकेशन्स, मध्ये मेसेजेस चेक करत हा जाप करत असतो आणि नंतर म्हणतो, की मला या नामजपाविषयी तेवढा इंटरेस्ट येत नाहीये, तेवढं प्रेम निर्माण होत नाहीये. तर मित्रहो, प्रेम कसं निर्माण होणार? अगोदर खरं नाम जपायला आपल्याला तो जो नाम जप करणं आहे, त्याला आपल्या आयुष्याचा भाग करायचा आहे. जप करणं हे आपलं काम आहे. प्रेम हे देवाचं गिफ्ट आहे आणि आपण आपलं काम जर इमानदारीने करायला लागलो, की वरून हे जे गिफ्ट आहे ते आपोआपच येतं. मग इथे प्रॅक्टिकली काय करायचं? तर प्रॅक्टिकली काय अशा काही सूचना मिळाल्या असत्या तर किती बरं झालं असतं ना, की मी नामजप कसं करू जेणेकरून मला याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होईल? तर कमीच पण जिवंत जप करा. म्हणजे एकदम 1000, 10,000 मोजण्यापेक्षा सुरुवातीला 5 ते 10 मिनिटं पूर्ण अटेन्शन देऊन नामजप करा. तुमचा मोबाईल सायलेंट ठेवा, टीव्ही बंद करा किंवा एखादा कोपरा, शांत कोपरा घरातला शोधा. मग या कोपऱ्यात बसून शांत व्हा आणि श्वासाकडे लक्ष द्या. इथे तुमच्या शब्दांकडे, स्पंदनांकडे लक्ष द्या. नाव उच्चारताना ओठ, जीभ, श्वास यांच्यात तुम्हाला काय जाणवतंय ते ऑब्झर्व्ह करा. उगाचच मनात इमेजेस नकोत, फक्त नाव असू द्या. जणू काही तुम्ही अतिशय प्रेमाच्या व्यक्तीला साद देताय, हाक मारताय. दिवसभरात छोट्या-छोट्या वेळामध्ये बसमध्ये बसलाय किंवा कुठे क्यूमध्ये, रांगेमध्ये तुम्ही वाट पाहताय, कुठेही बसलेले असाल, तर मन रिकामं असताना हलक्या स्वरात हे नाव आठवा. ते कोणत्याही देवाचं असेना. मग मन भरकटलं तर काय करायचं? मला लगेच कोणीतरी हाक मारतं किंवा काहीतरी होतं, तर हे 100% घडणारच आहे मित्र आणि हे नेहमी घडणारच आहे. तुम्हाला डिस्टर्ब केल्या जाईल. त्यात खचण्यासारखं असं काहीच नाहीये. मग किंवा हे इतरांकडूनही होऊ शकतं किंवा तुम्ही स्वतःचंच तुमचं मन देखील इथे-तिथे जात असतं. कधी मनात इतर विचार येऊ शकतात. तेव्हा मन जेव्हा इथे-तिथे गेलं, की लगेच शांतपणे ते परत आणा. जसं काही एखादं छोटं मूल रस्त्याच्या कडेला उगाच काही बघायला जातं, मग आई त्याला हात धरून परत आणते. अगदी तसंच तुमच्या स्वतःच्या मनाला देखील या नामस्मरणाकडे परत आणणं हाच जपाचा अभ्यास आहे मित्रहो. काही महिन्यांनी, काही वर्षांनी तुमच्यात थोडंसं बदल होईल. काय होईल हे बदल? तर जेव्हा कधी तुम्ही एकटे असाल, तेव्हा नाम आपोआप तुमच्या डोक्यात येईल. स्ट्रेस आल्यावर हातात मोबाईल न घेता पहिली आठवण तुम्हाला त्या देवाची यायला लागेल. हेच नामाबद्दलचं प्रेम आहे मित्रहो. मोठे विजन्स, मिरॅकल्स हे सगळं काही नंतरचं आहे. मी काहीतरी झालो, हा जो इल्युजन असतो, आपल्या स्वतःविषयीचा अहंकार जो असतो, हा तुमच्या नामजपाच्या या जर्नीमधला, या मार्गातला एक धोका असतो. अरे वाह! माझं मन आता आधीपेक्षा शांत व्हायला लागलंय, म्हणजे मी काहीतरी मोठा झालोय. हे
जे थॉट आहे, हा जो विचार आहे, हा आपल्याला पुन्हा आपल्या इगोकडे, आपल्या अहंकाराकडे नेत असतो. खरं अध्यात्म जेवढं खोल जातं, तेवढं माणूस सिंपल, अगदी हलका, इतरांना समजून घेणारा अशा प्रकारचा माणूस बनत असतो. म्हणून जपातून काही अनुभव आले, म्हणजे जर तुम्हाला स्वप्न आली किंवा तुमचं मन जर जास्त सुंदर वाटायला लागत असेल, तर त्याबद्दल जास्त अनाउन्समेंट्स करू नका. हे न करता तुम्ही त्याच मनाने तुमच्या देवाचे आभार माना मित्रहो. नंबर 5, तुमचा अनुभव आणि पुढचा प्रवास. तर मित्रहो, आता तुमची बारी आहे. कमेंट्समध्ये सगळं काही शेअर करा. आता मला खरंच तुमचा अनुभव ऐकायचा आहे. तुम्ही कधी नामस्मरणाचा प्रॅक्टिकल रिझल्ट हा अनुभवला आहे का? उदाहरणार्थ, तुम्ही जर पॅनिकमध्ये असाल आणि काही वेळा जप केल्यावर लगेच तुमचं मन हलकं झालेलं असेल, किंवा जप करायला बसताना तुम्ही बसलाय पण मन मात्र अजिबात लागत नाहीये, अशा स्ट्रगलमध्ये पण तुम्ही कधी फसलाय का? जर असं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा मित्रहो. तुम्ही ज्या समस्येला तोंड देत आहात ती समस्या सांगा, किंवा नाम, जप, प्रार्थना या बाबत तुमचा जो काही अनुभव असेल ते देखील मला कमेंटमध्ये सांगा मित्रहो. धन्यवाद. आपण पुढच्या वेळी नक्की भेटूया.